कारण तिथे मथुरचं नियोजन कडक असतो आणि मथुर तिथे आपला नक्कीच नाव वाजवतो. येणाऱ्या 2 दिवसापासून मी बघतोय पेडगावचं मैदानाचं गाजावाजा चालू आहे. त्या पेडगावमध्ये मथुरची ओळख आणि छाप वेगळीच आहे, त्याचे इतिहास आहे त्या पेडगावमध्ये. पण मला असं वाटतं जे मराठवाड्यातील जेवढे नंदी आहेत, नाशिकचे नंदी आहेत, ते एखाद्या कोणामुळे तरी काहीतरी तिथे काहीतरी वाद झाले, विवाद झाले, काहीतरी त्यांनी चुकीची लँग्वेज वापरली. पण बाकीचे बैलगाडा मालक आहेत, बाकीचे नंदी आहेत, बाकीचे शेतकरी वर्ग आहे, या एका मुलं मला तरी असं वाटतं, माझं मत मी मांडतो, बाकीच्यांना सगळं नाही मिळायला पाहिजे. बाकीच्यांना त्या मैदानासाठी जो हिंदकेसरी मैदान आहे, प्रत्येक बैलगाडा मालकाला वाटतं माझा नंदी तिथे पळायला पाहिजे. आता मराठवाड्यातील गोर गरीब शेतकरी त्या 600-700 किलोमीटर 500 किलोमीटर घेऊन त्यांचे नंदी येतात, 2-2 दिवस ते मैदानात राहतात, तेही पण चटणी भाकर खातात. मला तर असं वाटतं शिवाय आबा समजदार आहेत आणि